लेला आहे सिंगल धावेसाठी आणि पनवेल या संघाने आपल्या संघाचं खातं खोललेलं आहे सिंगल 1 धाव काढून. यावेळी मात्र चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार. पनवेल या संघाकडून अतिशय उत्कृष्ट फटका पायाने अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मिसफील्ड होऊन पहिला चौकार. हेल्थ ओके आणि मलमीन चौकार. फिल्डिंग हे क्षेत्ररक्षण असं लावलं की डिफेन्स लावलं. डिफेन्स कर्जत मेडिकल असोसिएशनच्या लेडीज विंगनी. बघूया आता काय होतं. पुन्हा एकदा फटका मारलेला आहे आणि पुन्हा दुसरा चौकार. हेल्थ ओके मुलमेन चौकार. एखाद दुसरा प्लेअर मध्ये ठेवला असता तर अजून प्रेशर येऊ शकतं बॅट्समन वरती, पण शेवटी कॅप्टनचं डिसिजन आहे, त्याचे स्ट्रॅटेजीज आहेत. बॉलर बॉलिंग कशी टाकतो त्याच्यावरती ते महत्वाचं आहे. आणि हा अतिशय सुंदर बॉल होता. निर्धाव बॉल पडलेला आहे डॉक्टर ममता मेहता यांचा. आणि पुन्हा एकदा फटका मारलाय आणि हा मिसफील्ड झालाय. क्षेत्ररक्षणात थोडीशी चूक झाली आणि पुन्हा एकदा हेल्थ ओके चौकार. मुलमीन चौकार. आपले डीजे मास्टर थोडंसं लंच ब्रेकला गेलेले आहेत, त्यामुळे म्युझिकमध्ये थोडासा व्यत्यय. आणि जर प्रतिस्पर्धी संघाकडे जर सनत जयसूर्य आणि रमेश कॉलवितरणासारखे जर खेळाडू असतील तर सर धावसंख्या चेस करताना तसं काही टार्गेट नसणार आहे सर, काय म्हणाल? नक्कीच, पण क्षेत्ररक्षण पण चांगलं होणं महत्वाचं आहे. स्कोअर आटोक्यात ठेवायला पाहिजे. आणि हा बाउंड्री गेलेली आहे किपरच्या मागे. एकूण धावसंख्या झाली आहे 17 रन झाले आहेत. 1 ओव्हर संपलेली आहे डॉक्टर ममता मेहता यांची. आणि आता स्वतः कॅप्टन बॉल घेऊन येत आहेत डॉक्टर जयश्री देशमुख. आणि हा काय नक्की झालंय कळलेलं नाही. डॉट बॉल आहे. डॉक्टर संपत देशमुख इथे आल्यामुळे डॉक्टर जयश्री देशमुख यांच्या अतिशय सुंदर बॉल पडलाय. आणि हा पुन्हा एकदा दुसरा सुंदर बॉल पडलाय. आणि एकदा अरे इझी इझी इझी. स्वतःची तब्येत सांभाळा. यावेळी मात्र उंच ओढालेला फटका आणि कॅच झालेला आहे ड्रॉप. कॅच घेताना 1 धाव पूर्ण केली पनवेलची. कॅच सुटला स्वतःच्याच बॉलिंग वरती, परंतु अतिशय चांगली बॉलिंग टाकतायत जयश्री देशमुख. एक धावसंख्या रोखलेली आहे पनवेलची. आणि हा पुन्हा स्ट्रेट ड्राइव्ह 4 रन.
हे छोटे डॉक्टर सारिका स्ट्रेट ड्राइव सानिका सामन्याचं तिसरं षटक. यावेळी मात्र सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. पनवेल या संघाकडून सामन्याचं तिसरं षटक समाप्त आणि धावसंख्या आहे 32वर 1. शेवटचे असेल ती रस्त्यात आहे, अडथळा निर्माण करते, कृपया त्यांनी बाजूला काढावी. MH1966 MH06 हा आपले ते स्पॉन्सरच आहेत. बॉलर्स नेम प्लीज. कराळे मॅडम. ओके ओके. डॉक्टर भगवान कराळे सर. सामन्याचं चौथं षटक. यावेळी मात्र ऊन सोडालेला फटका आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण संघासाठी 2 धावा निश्चितच वाचवल्या आणि डायरेक्ट थ्रो अटॅक.
यूट्यूबसाठी जे कॅमेरामॅन आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करतोय की त्यांनी दुसरा कॅमेरा लावायचा आहे, कारण इकडे तयार झालेला आहे, मंडप तयार झालेला आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आणि चौकार. त्यातलंच आहे ना. स्कोर किती? पुन्हा एकदा फ्री हिटचा वापर करताना 39 स्कोर झालाय. चौथी ओव्हर चालू आहे. अरे स्टंपिंगचा चान्स होता, परंतु सहृदयतेने सोडून दिलेला आहे. आणि हा उत्तुंग षटकार म्हणावा लागेल. बघूया काय म्हणतोय अंपायर. षटकार, पहिला षटकार, या मॅच मधला पहिला षटकार मारलेला आहे डॉक्टर वैशाली पाटील यांनी. आणि पुन्हा एकदा फटका मारलाय. बघूया क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे ओसवाल यांनी. रीना ओसवाल. आणि लास्ट बॉल या ओव्हरचा. पुन्हा एकदा फटका मारलाय आणि पुन्हा एकदा डॉक्टर ममता मेहता यांनी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. या पण आपल्या नॅशनल लेवल प्लेयर्स आहेत, क्रिकेट खेळणाऱ्या. अतिशय सुंदर फलंदाजी करतात. त्यांची चुणूक आपल्याला पुढच्या इनिंगमध्ये बघायला मिळेलच. आणि निश्चितच सर, घरामध्ये जर सिद्धेश मेहता सर सारखे जर अनुभवी क्रिकेटचे प्रशिक्षक असतील तर निश्चितच याचा फायदा ह्या मॅडम यांना होणारच आहे. पुन्हा एकदा मनीषा बोपतराव, डॉक्टर मनीषा बोपतराव सर यांच्या पत्नी. सामन्याचं शेवटचं षटक. यावेळी मात्र कार्पेट लेवलचा खेळलेला चेंडू थोडीशी मिसफिल्ड, परंतु संघासाठी निश्चितच 3 धावा वाचवलेल्या आहेत डॉक्टर ममता मेहता यांनी. पनवेल संघाची अर्धशतकाकडे वाटचाल. 48 या धावसंख्येवरती पनवेल हा संघ. सामन्याचे शेवटचे 4 चेंडू शिल्लक. या 4 चेंडूवरती किती धावसंख्या लुटता येतात. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कर्जत या संघाकडून. निश्चितच आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षणातून ज्या धावा वाचवता येतील तो करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय. नक्कीच एवढ्या तळपत्या क्षेत्ररक्षण. आणि हा बहुतेक वाईडचा इशारा देईल अंपायर. येस, वाईड. तळपत्या उन्हात एवढं क्षेत्ररक्षण करणं सोपं नाही. तरी सुद्धा अतिशय छान आणि पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला आहे. आणि हा फटका हेल ठोके मुलवीन चौका. आयुष आणि अतिशय सुंदर झेल घेतलेला आहे आपल्या स्वतः कॅप्टन यांनी, जयश्री देशमुख. फार सुंदर झेल.
साइड में रखूंगा। बॉलिंगला पण आलंय. डॉक्टर ममता मेहता आणि डॉक्टर जयश्री देशमुख ओपनिंग बॅट्समन आलेले आहेत. स्ट्राईक एंडला डॉक्टर जयश्री देशमुख आणि नॉन स्ट्रायकर एंडला डॉक्टर ममता मेहता. टॉस चालू आहे, बघूया काय होतंय. ममता मेहता. चौकार. स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉलला चौकार. भिवंडीने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेतलेली आहे. बघूया काय होतंय. आणि आता पुन्हा एकदा अंपायर बॉल अडवलेला आहे. 1 रन. 5 धावा झाल्यात 2 बॉलमध्ये. अजून 50 धावांची गरज. 51 धावांची. आणि हा पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह 6 मारलेली आहे डॉक्टर ममता मेहता यांनी. आणि आयोजक डॉक्टर गणेश साळुंके बहुतेक भांडणं लावतात का काय, अशी एक शंका येते मनामध्ये. हो ना. आणि एक स्मित हास्य डॉक्टर सिद्धेश मेहता यांच्या चेहऱ्यावरती आमच्या यूट्यूबरने टिपलं जेव्हा ममता मॅडम यांनी चौकार आणि षटकारांची बारिश केली. पुन्हा एकदा तोच पॅटर्न रिपीट. चौकार. अतिशय चौतीस धावांची गरज आहे. आणि हा चौकार. हेल धोके मुलमीन चौकार. 500
आभार आहेत की त्यांनी छोट्याशा शॉर्ट नोटीसमध्ये इथे येऊन खेळण्याचं कबूल केलं आणि आपला संघ घेऊन आले. आणि हा पुन्हा एकदा एक वाईडचा इशारा दिलेला आहे अंपायरनी. आणि उंच तर बघूया काय होते. बहुतेक डोक्यावरून गेलेला आहे. हा टेनिसची खासियत आहे की टप्पाच्या वरती उचलला नाही तर डोक्यावरून बॉल. डीजे पेटलेला आहे. नवीन नवीन गाणी शोधून काढतोय. आपणाला बहुतेक पाण्याचा टँकर एक मागवावा लागेल सर. सुंदर फिल्डिंग, अतिशय सुंदर फिल्डिंग केले विकेट किपरनी. नाव काय विकेट किपर यांचं? वैशाली म्हात्रे यांनी अतिशय चांगली फिल्डिंग केली आणि चौकार वाचवलेला आहे. यावेळी मात्र षटकार. अतिशय उत्कृष्ट आणि लय फलंदाजी. सोपं कर्जत या संघासाठी झालेलं आहे कारण त्यांचे 2 फलंदाज धुवाधार फलंदाजी करताना मैदानावरती दिसत आहेत आणि तितकंच थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल सर. काय बोलाल? नक्कीच, पण एवढ्या तळपत्या उन्हात खेळणं पण कौतुकास्पद आहे. आणि पुन्हा एकदा सरळ फटका मारलेला आहे. बघूया फिल्डिंग. येस, क्षेत्ररक्षण सुंदर. 1 धाव मिळाली आहे फक्त कर्जत संघाला आणि कर्जत धावसंख्या कर्जतची पोहोचते ती 44 वर आणि 10 धावांची गरज, 12 धावांची गरज जिंकण्यासाठी. आणि पुन्हा एकदा फटका. बघूया चौकार, बहुतेक चौकार. हे आणि हा वाईट बॉलचा इशारा अंपायरचा. 1 धाव मिळते कर्जत संघाला. धावसंख्या पोचते 49 वरती. आणि हा पुन्हा एकदा बहुतेक षटकार.